नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सुंदर, आनंदाचा आणि मंगलमय जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आता आपण आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सर्वजण उत्सुकतेने नवीन वर्षाची वाट पाहत असतो. कॅलेंडर बदलतं, तारीख बदलते, पण त्यासोबत आपल्या जीवनातही नवा उत्साह, नवी ऊर्जा, नवी आशा आणि नवे संकल्प निर्माण होतात. नवीन वर्ष म्हणजे फक्त दिवसाचा बदल नाही, तर तो आपल्या आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात असते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण देवाचे दर्शन घेतो, प्रार्थना करतो, संकल्प करतो. आपल्या कुलदेवतेचे, कुलदेवीचे दर्शन घेतो. काही जण मंदिरात जातात, काही जण दानधर्म करतात. कारण पहिला दिवस चांगला गेला तर संपूर्ण वर्ष चांगले जाते, असा आपला श्रद्धेचा दृढ विश्वास असतो. पण मित्रांनो, आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जे काही खातो त्याला देखील खूप मोठं धार्मिक, आध्यात्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, असं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे. म्हणून पहिल्या दिवशी घेतलेले अन्न तुमची ऊर्जा, विचार, मनस्थिती आणि नशिबावरही परिणाम करतं, असे शास्त्र सांगते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणत्या भाज्या आणि पदार्थ अजिबात खाऊ नयेत आणि त्याचबरोबर कोणते पदार्थ खाल्ले तर संपूर्ण वर्ष आनंदमय, आरोग्यदायी आणि समृद्ध जाऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही खाऊ नयेत असे पदार्थ. 1. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मांसाहार टाळा. काही जण नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मांसाहार करतात, पार्टी करतात. पण लक्षात ठेवा, हा दिवस पवित्रतेचा आणि शुभतेचा आहे. मांसाहारामध्ये हिंसेचा भाव असतो, प्राणहत्येची ऊर्जा असते. म्हणून शास्त्र सांगते की या दिवशी मांसाहार केल्यास वर्षभर अडथळे, तणाव आणि समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आणि यावर्षी तर हा दिवस गुरुवारी आहे. गुरुवार हा देवांचा दिवस, गुरु बृहस्पतींचा दिवस. म्हणून या दिवशी तर मांसाहार अजिबातच करू नये. त्याऐवजी घरात सात्विक जेवण, गोड पदार्थ, पायस, पुरणपोळी, पंचपक्वान्न, देवांना नैवेद्य याप्रमाणे देवाला भक्तिभावाने अर्पण करून प्रसाद स्वरूपात सेवन करा. यामुळे वर्षभर आनंद, शांती आणि समृद्धी लाभते. दुसरी गोष्ट, कांदा आणि लसूण टाळा. आपण दैनंदिन जेवणात कांदा लसूण सतत वापरतो, पण शास्त्रानुसार ही पदार्थ तामसिक मानले गेले आहेत. तामसिक अन्नामुळे मनावर नकारात्मक परिणाम होतो. राग वाढतो, आळस वाढतो, विचारशक्ती कमकुवत होते, चिडचिड वाढते. नवीन वर्षाची सुरुवात शांततेने, प्रसन्नतेने आणि सात्विकतेने व्हावी म्हणून या दिवशी कांदा लसूण टाळणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. अन्यथा घरात वादविवाद, तणाव, कटकटी वाढण्याची शक्यता शास्त्र सांगते. म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूर्ण सात्विक भोजन करा. तिसरी गोष्ट, कडू भाज्या टाळा. कारले इत्यादी. कारलं ही खूप गुणकारी भाजी आहे हे खरं, पण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कडू चव मुखात जाणं अशुभ मानलं जातं. कारण वर्षाची सुरुवात प्रसन्न, गोड आणि शुभतेने व्हावी, कडूपणाने नव्हे. शास्त्र सांगते, या दिवशी जिभेवर कडू येतं म्हणजे आयुष्यात कटू प्रसंग, वाद, दुःख यांचा संभव वाढतो. म्हणून कारलं किंवा फार कडू पदार्थ या दिवशी टाळणं योग्य. चौथी गोष्ट, वांगी काही ठिकाणी निषिद्ध. काही धर्मशास्त्रानुसार वांग ही नकारात्मक ऊर्जा पटकन शोषून घेणारी भाजी मानली जाते. वांग कापताच काळी होते, म्हणजे त्यात ऊर्जा जलद बदलते. म्हणून वर्षाच्या पहिल्या दिवशी वांग टाळल्यास चांगले, असे धर्मशास्त्र सांगते. पचन बिघडवणाऱ्या भाज्या टाळा. जसे मुळा, फार गॅस करणाऱ्या भाज्या, जड पदार्थ, जास्त तेलकट अन्न, कालचे अन्न. कारण शरीर अस्वस्थ असलं तर मन शांत राहत नाही. गडोगरंगी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय खावे? जर हा दिवस गुरुवारी असेल तर पिवळ्या रंगाचे पदार्थ अत्यंत शुभ मानले जातात. मुगाची डाळ, तांदूळ, तूप, केळी, पिवळ्या डाळी, गोड पदार्थ, दही भात, साखर, गूळ आणि शुद्ध तुपाचे सेवन. पिवळा रंग म्हणजे बृहस्पतींचा रंग, समृद्धी, आरोग्य, धन, बुद्धी, मंगलकारकता दर्शवतो. पांढरे पदार्थ, दही, दूध, भात हे मन शांत ठेवतात. यामुळे वर्षभर मन स्थिर राहते. या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठा, अंघोळ करून देवांचे दर्शन घ्या. आपल्या कुलदेवतेचे, कुलदेवीचे दर्शन घ्या. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. मंदिरात किंवा स्वामी केंद्रात जाऊ शकत असाल तर नक्की जा. देवांना गोड नैवेद्य द्या.
पक्ष्यांना दाणे द्या, गाईला घास द्या, थोडे दान करा, अन्नदान सर्वश्रेष्ठ. हे केल्याने ग्रहदोष कमी होतात, घरात लक्ष्मीचा वास होतो आणि जीवनात सकारात्मकता वाढते. या दिवशी काय करू नये? वादविवाद करू नयेत, कोणाचा अपमान करू नये, नखे किंवा हेर कापू नयेत, जुनी तुटकी भांडी घरात ठेवू नयेत, जुन्या दुःखांच्या गोष्टी काढू नयेत, कर्ज देऊ नये किंवा घेऊ नये, खोटे बोलू नये, दिवसभर लोळत पडू नये, आळशीपणा करू नये. महत्त्वाचा निष्कर्ष: फक्त भाज्यांवर नशीब ठरत नाही, आपले आचरण, आपली श्रद्धा, आपला विचार यावर सगळं अवलंबून आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस हे सकारात्मकतेने, श्रद्धेने, प्रेमाने आणि देवावरच्या पूर्ण विश्वासाने सुरू करा. नक्कीच वर्षभर चमत्कार घडत राहतील. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मौल्यवान माहिती आपल्या मित्रपरिवारात अधिकाधिक शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय माता दी. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.